महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांचं CST लॉन्चपॅडच्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा मी मनापासून स्वागत करतो। तर आजचं हे आपलं सेशन महावितरणनी पुन्हा एक आपल्याला नवीन अपडेट दिलेला आहे, तो की 1 ऑक्टोबरचा आहे, नवीन महिन्याचा, नवीन तारखेचा नवीन अपडेट। पण तो कोणाच्या संबंधित आहे? संबंधित आहे कनिष्ठ सहाय्यक जे पद आहे, लेखा अकाउंटंट असिस्टंट, त्या पदाच्या जी परीक्षा होणार आहे त्या परीक्षा पॅटर्नमध्ये बदल झालेला आहे। तर नेमका बदल काय आहे आणि त्या बदलाचा फरक इतर ज्या पोस्ट आहे किंवा इतर जे पद आहे त्याच्यावरती पडणार का, ते सर्व आपण आजच्या सेशनमध्ये काय करणार, कव्हर करणार। पण त्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर आठवणीने चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून ऑल नोटिफिकेशन ऑन करा, जेणेकरून जेव्हा केव्हा या प्रकारचा नवीन व्हिडिओ मी अपलोड करणार तर तुम्हाला त्याचं पहिले नोटिफिकेशन यायला हवं। ठीक आहे, तर आपला सेशन काय आहे तुम्हाला लक्षात आलं, थंबनेलवरती आपण क्लिअरच ठेवतो, तर त्याच्यावरती आपण चर्चा करू। आता काही दिवसांपूर्वी तुम्हाला एक प्रसिद्धी पत्रक प्राप्त झालं होतं, ज्यामध्ये कोणत्या परीक्षा कधी आहे ते सर्व सांगितलं गेलं होतं। तर जवळपास 5 पोस्ट आपण घेतलेल्या आहेत, आपण म्हणजे डिपार्टमेंटने घेतल्या, त्यांची परीक्षा ठरवलेली आहे, हे तुम्हाला अगोदरच माहिती आहे आणि याच्या पहिलेचा अपडेट या परीक्षेसंदर्भातच होता। पण आज नवीन काय केलं, पुन्हा त्यांनी काय केलं, शुद्ध पत्रिका काढली। काय काढली? शुद्ध पत्रिका काढली, म्हणजेच काय यांचं कामच आहे शुद्धीकरण करत राहणं। पण आता यांनी शुद्धीकरण कोणाचं केलं, तर शुद्धीकरण केलं त्यांनी 5 नंबरच्या पोस्टचं। तर 5 नंबरची पोस्ट, आता बघा हे नोटिफिकेशन 1 तारखेला वेबसाईटवरती आलं, पण ॲक्च्युअलमध्ये ते 30 तारखेला रिलीज झालं, म्हणजे आज सेशन आपला 1 तारखेला अपडेट होत आहे, परंतु 30 तारखेलाच रात्री नोटिफिकेशन अनऑफिशियली होतं। पण आपण माहीत आहे जोपर्यंत ऑफिशियली काही येत नाही तोपर्यंत आपण होते तिथपर्यंत तरी बोलतच नाही, कारण की उगाचच काहीतरी, कारण कसं आजकाल फेकचा जमाना जास्त आहे, त्याच्यामुळे जोपर्यंत ऑफिशियल येत नाही। पण आज म्हणजे रात्री 12 वाजून काही मिनिटांनी हा अपडेट आला वेबसाईटवरती ऑफिशियल। तर त्याच अपडेटबद्दल आता येऊ कधी जाऊ, आपल्या मुद्द्याची गोष्ट बघू आपण। ठीक आहे, मुद्दा काय म्हणतो आपला, की जे ज्युनियर असिस्टंटची जी पोस्ट होती त्यांच्या परीक्षेच्या पॅटर्नमध्ये बदल केला। इथं काय लिहिलं, आता बाकीचा कचरा वाचत नाही, पण जेवढं कामाचं तेवढं तुम्हाला सांगतो। बघा, जी ॲडव्हर्टाईज होती त्याच्यामध्ये क्लॉज नंबर 6.2 होता। आता नेमकं 6.2 मध्ये काय दिलं आहे, तर 6.2 हा होता। 6.2 मध्ये दिलं होतं की जे टेस्टचं स्ट्रक्चर आहे ते कसं असणार आहे, ते ॲडव्हर्टाईज जेव्हा निघली होती, कधी निघली होती, 29/12ला निघली होती। बघा इथं तुम्हाला दिलं पण आहे की 29/12ला दिली होती आणि 6-8 महिने ते फार्मच भरत ठेवलं आपल्याला। तर असो, काही हरकत नाही। तर त्या ॲडव्हर्टाईजमध्ये तेव्हा काय लिहिलं होतं, ॲडव्हर्टाईजमध्ये परीक्षेचं स्ट्रक्चर जसं इतर पोस्टचं स्ट्रक्चर आहे सेम तसंच स्ट्रक्चर होतं। म्हणूनच बऱ्याच विद्यार्थ्यांच्या मनात प्रश्न, सर आमचं तर काही बदलणार नाही ना, तर त्याच्यावरती पण मी बोलतो। ठीक आहे, बघा काय होती पद्धत, की टेक्निकलचे प्रश्न 50, म्हणजे जो अभ्यासक्रम आहे त्याचे 50, मग बाकी 40 रिजनिंग, 20 मॅथमॅटिक्स म्हणजे ॲप्टिट्यूड आणि 20 मराठी असं स्ट्रक्चर होतं। तर या टेक्निकलला 2.2 मार्क होते, म्हणजे टोटल 110 मार्क होते। बाकी हे जे प्रश्न आहे याला 0.5 मार्क दिले होते एका प्रश्नाला, निगेटिव्ह मार्किंग 1/4 होती, ते तुम्हाला माहिती आहे 2 तास दिले होते, तेही माहिती आहे, एवढं पटलं। म्हणजे प्रश्नाची जर संख्या बघितली तर 130 होती, किती होती, 130 होती। परंतु आता नवीन काय केलं त्यांनी, इथं लिहिलं आहे की जे 6.2 मध्ये त्याला काय केलं, आपण मॉडिफाय केला आहे, स्ट्रक्चरला काय केलं आहे, मॉडिफाय केला, म्हणजे त्याच्यामध्ये बदल केला। तर नेमका बदल काय झाला तर ते सांगतो। बघा प्रश्न तुम्ही बघाल तर सरळ अर्धे झाले आहे, म्हणजे 150चे प्रश्न सरळ 150 नाही, ॲक्च्युली काय केलं त्यांनी की याच्यातले प्रश्न 5 कमी केले, याच्यातले प्रश्न 5 कमी केले आणि याच्यातले जवळपास 20 प्रश्न कमी केले, म्हणजे -5 रिजनिंगचे 20 आणि टेक्निकलचे 25, असे काय केले, 130 मधून प्रश्न गाळले, 75 प्रश्न फक्त ठेवले। पुन्हा एक बदल झाला। दुसरा बदल काय केला त्यांनी, की याच्यामध्ये हा जो सब्जेक्ट होता म्हणजे टेक्निकल, याच्यात 2.2 मार्काचा एक प्रश्न होता आणि इतरांना 0.5 मार्क होते, अर्धा मार्क होता। तर त्यांनी काय केलं, त्याच्यामध्ये बदल करून काय केलं, की सर्वांना समान मार्क दिले, म्हणजे सर्वांना जाता एका प्रश्नाला 2 मार्क दिले। एका प्रश्नाला काय केले, 2 मार्क दिले, म्हणजे टेक्निकलवरती 25 प्रश्न 50 मार्क, मग रिजनिंग 20 प्रश्न 40 मार्क, असं 15चे 30 असं झालं आहे। म्हणजे सरळ एका प्रश्नाला तुम्हाला काय केलं त्यांनी, म्हणजे मार्काची कटौती केली आणि म्हणजे कमी जास्त केलं सरळ। टेक्निकल प्रत्येक प्रश्न आता 2 मार्कात झाला। मग याच्यात पुन्हा भाषा तर काय राहणार आहे त्याच्याबद्दल तर तुम्हाला माहीतच आहे। आणि वेळ काय झाला, 75 तास केला। 75 तास केला म्हणजे 1 तास, सरळ 1 तास 15 मिनिट केले, आपल्याला 2 तास मिळायचे, कारण वेळ पण कमी झाला, सर्वच गोष्टी कमी झाल्या। ॲक्च्युली जर विचार केला तर आता थोडंसं कठीण झाल्यासारखं काम झालं आहे, कारण की वेळ फार कमी केला आहे आता त्याच्यामुळं। ठीक आहे, तरी काय हरकत नाही। आता कोणाची गोष्ट चालू आहे, ही सर्व चालू आहे ज्युनियर असिस्टंट
या पदाकरता, म्हणजे इथं क्लिअर झालं की सर्व विद्यार्थी जेवढे आहे सर्व तुम्ही नसणार समजा, तर तुमचे कोणी ओळखीचे असणार, मित्र असणार, मैत्रिणी, भाऊ बहीण जे काही असणार त्यांना आठवणीने व्हिडिओ शेअर करून द्यात, कारण की त्यांनी या पद्धतीने जुन्या पद्धतीने त्यांची प्रॅक्टिस व्हायला नको, त्यांना माहीत असावं की नेमकं. म्हणून मी सांगतो नेहमी चॅनलला नोटिफिकेशन बेल आयकॉन ऑन करून ठेवा, कारण कसं होते की तुम्हाला एवढी वेळ नाही आहे की तुम्ही रोज जाऊन वेबसाईट, आता ते आमचं काम आहे आम्ही ते चेक करत राहू, कारण की आमचं काम आहे तुम्हाला माहिती देणं, बरोबर आहे. तर म्हणून मग नोटिफिकेशन ऑन राहिलं तुम्हाला नोटिफिकेशन मिळून जाते. तर हे पटलं. आता मेन मुद्दा जो आहे, मेन मुद्दा काय, इतर ज्या पोस्ट आहे, तर मग आता इतर ज्या पोस्ट आहे त्या पदावरती परिणाम पडणार का. आता मी तज्ज्ञांशी, माझं तज्ज्ञ म्हणजे कोण, की आपलेच मित्रमंडळी जे या फील्डमध्ये आहे त्यांच्याशी मी बोललो, त्यांच्याशी म्हणजे काही डिपार्टमेंटचे लोक आहे त्यांच्याशी वगैरे सर्व गोष्टी करून म्हणजे बोलून मी याचा म्हणजे त्यांचा तर्क माझा तर्क मिळून एक नवीन तर्क काढला आम्ही, काय की नेमका परिणाम पडणार का बरं यांनी याच्यामध्ये बदल केला. ते आता कसं आहे, या सर्व गोष्टी अनऑफिशियल, ते म्हणतात ना बातम्यावाले की सूत्रांच्या माहितीनुसार, विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार त्याच्यातला विषय, ठीक आहे. पण यांनी काय परिणाम पडणार पहिले बघून घ्या. पहिले बघू की जे ज्युनियर असे, बघा मी याच्यासाठी डिटेलमध्ये सांगतो, मनामध्ये कन्फ्युजन नको, जे आहे ते पुराव्यासकट तुम्हाला सांगणं आपलं काम आहे, ठीक आहे. आता बघा कोण कोण इलिजिबल होते या पोस्टसाठी, ज्युनियर अकाउंटंट असिस्टंटसाठी, BCom वाले विद्यार्थी, BBA वाले विद्यार्थी आणि BMS वाले विद्यार्थी. आता या फील्ड एकच आहे. विचार जर केला तर फायनान्सिस रिलेटेड सर्वच्या सर्व आपलं त्यांचे म्हणजे काय, त्या डिग्री आहे, सर्व डिग्री म्हणजे ते एज्युकेशन आहे. पण यांचे जे जॉब सेक्टर आहे, ते जॉब सेक्टर कसे आहे, वेगळे आहे. सोबतच यांचा सिलेबस अर्ध्यापेक्षा पण जास्त सर्वांचा वेगळा आहे. म्हणजे असं समजा की 20-30, 40% एवढाच मॅच करते, बाकीचा काहीही मॅच करत नाही. इन केस समजा काय केलं असतं की या सब्जेक्टला म्हणजे जे टेक्निकलचे प्रश्न येणार होते किती 50 आणि त्याला 2.2 मार्क दिले, तर ते होते आपले 110 मार्क. इन केस आता तर पेपर काढणाऱ्यांनी समजा असं झालं असतं की एखाद्याच्या सब्जेक्टमधले पूर्ण प्रश्न आले असते, तर उरलेल्या 2 अभ्यासक्रमातल्या विद्यार्थ्यांचं खूप मोठं नुकसान झालं असतं, त्यांच्यावर अन्याय झाला असता. कसं झाला असता अन्याय, तर म्हणून काय केलं की प्रश्न पण कमी केले, म्हणजे जेणेकरून जास्त कन्फ्युजन वाढणार नाही. प्रश्न पण कमी केले आणि वेटेज काय केला, रिझनिंगला, मॅथला आणि ॲप्टिट्यूडला वाढवून दिलं, म्हणजे जेणेकरून काय त्याला इक्वलाइज करता येईल. इक्वलाइज म्हणजे होते तिथपर्यंत इथं पार्शलिटी होणार नाही. कारण की बघा इथं जे कॉमर्सवाले विद्यार्थी आहे हे काय ऑडिटर लोक आहे, अकाउंटंट लोक आहे, फायनान्सशी रिलेटेड आहे, कोण BCom वाले. आता दुसरा जर विचार केला, पहिला होता, दुसरा काय की बॅचलर ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन. आता यांचं काम काय, HR डिपार्टमेंटचं काम आहे, ह्युमन रिसोर्स जे आपल्या जॉबचं प्लेसमेंट वगैरे करते त्याच्यामधले ॲडमिनिस्ट्रेटरमधलं मार्केटिंगशी रिलेटेड आलं, बरोबर आहे, म्हणजे सिलेबस सांगत आहे. मग त्याच्यानंतर मॅनेजमेंट स्टडी जे आहे यांचं काय फायनान्स, जसं आपलं इन्व्हेस्टमेंट सेक्टर असतं ना त्याच्याशी रिलेटेड त्यांचा अभ्यास. म्हणजे तिघांचं जर बघाल ना डायरेक्शन एकदम अपोजिट असल्यासारखे आहे, काही घेणं देणं नाही. पण आपल्या याच्यात कसं आहे, इलेक्ट्रिकल म्हटलं, वायरमन म्हटलं ते जवळजवळ म्हणजे 80-85% एकच आहे, काहीच त्याच्यामध्ये बदल नाही आहे, सर्वच्या सर्व सारखं आहे, बरोबर आहे. मग आता म्हणून काय झाली, यांच्या याच्यामध्ये बदल झाला. आता उरलेल्या ज्या पोस्ट आहे त्यांचं नोटिफिकेशन का बरं नाही आलं, बघा याचा अर्थ असा नाही होत की नोटिफिकेशन येणारच नाही किंवा बदल होणारच नाही. माझं काम आहे की काय आपण तर्क लावू शकतो याच्यातला, तो मी तुमच्यासोबत तर्क शेअर करताय. आता तो असो अनऑफिशियल जरी असला तरी तो तर्कच आहे, ठीक आहे. ऑफिशियल जेव्हा काही येईल आपण ऑफिशियल असलं सरळ सांगतो की हा ऑफिशियल आहे. आता हे माझं मत आहे जे मी तुम्हाला सांगत आहे. बघा आता जर तुम्ही बघाल इतर ज्या पोस्ट आहे, आता हे अकाउंटंट झालं समजलं, तिघांना एकत्र घातलं होतं, कोणावर अन्याय नाही झाला पाहिजे म्हणून काय केलं, नॉन टेक्निकलचे मार्क वाढवून दिले, जेणेकरून सर्वांना इक्वली फील झालं पाहिजे त्याच्या करताना, ठीक आहे. मग आता तुम्ही बाकीच्या जर पोस्ट बघाल, जसं 21, 22, 23 आणि 24ला पेपर होणार आहे, आणि भविष्यामध्ये म्हणजे मागे पुढे थोडंसं याच्या विद्युत सहाय्याचे पण पेपर होणार आहे, बरोबर आहे. तर मग आता याच्यामध्ये बघाल तर बरोबर सिव्हिलच आहे, याच्यामध्ये काही मिक्स नाही आहे कोणीच, तर यांच्या मार्कामध्ये काही बदल होणार नाही. पुन्हा सिव्हिल आहे, दुसरं म्हणजे काय एक ग्रॅज्युएट आहे आणि एक डिप्लोमा आहे. तसंच इलेक्ट्रिकलचं पण तसंच आहे, ग्रॅज्युएट आणि एक काय डिप्लोमा आहे. तर यांचा सिलेबस ग्रुप एकच ट्रेड समजा, ट्रेड म्हणजे एकच ब्रँच समजा, त्याच्यामुळे यांच्यामध्ये काही बदल होणार नाही असं तरी सर्वांचं मत पडलं. आता तुम्ही म्हणाल सर विद्युत सहाय्यकमध्ये तर आम्ही इलेक्ट्रिशियन वायरमन दोन्ही मित्रमैत्रिणी आहो, बरोबर आहे. अरे हो, तुम्ही जरी वेगळे म्हणजे ट्रेड जरी वेगळे असले तरी तुम्हाला माहीत आहे इलेक्ट्रिशियन आणि वायरमनचा 85% सिलेबस सारखाच आहे. 85%, 15% फक्त व्हॅरी करते, तोही नसल्यासारखा आहे असं आपण म्हणू शकतो. तुम्ही बघितलं असेल आणि तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहीत आहे. त्याच्यामुळे आपल्या याच्यामध्ये बदल होणं माझ्या तरी मतानं 99% शक्य नाही आहे. आता 100% जगात काहीच नसतं, म्हणून मी पण 100% म्हणू शकत नाही. ऑफिशियल आलं की 100%, ठीक आहे. आता सध्यापुरतं असं होऊ शकत नाही. इन केस तुम्ही म्हणाल सर मग असं झालं तर बघा कसं आहे, आली अंगावर तर घेतलं शिंगावर, असं मग करावं लागेल. मग त्याच्यावरती काही उपाय नाही. पण सध्या
तरी असं काहीही नाही आहे. तुम्ही याच्या विचारात न करावं की आमचं बदलणार आहे. तर काय करा, तुम्ही ज्या पद्धतीने आपला अभ्यास चालू आहे त्याच पद्धतीने अभ्यास चालू करा. इन केस आता याच्यामध्ये माझ्याकडली एक माहिती म्हणजे माझ्याकडलं एक तुम्हाला सूचना पूर्वी देऊन देतो की आपण हाय व्होल्टेज टेस्ट लॉन्च केली, त्याच्यामध्ये 25+ आपण म्हणजे कोणासाठी विद्युत सहाय्यक आणि तंत्रज्ञाचे पोस्ट आहे त्यांच्याकरता. तर त्या टेस्टमध्ये आपण कोणत्या पद्धतीने राबवला आहे, जी जुनी पद्धत आहे ज्याच्यामध्ये 130 प्रश्न असतात, 150 मार्क असतात, बरोबर त्या सिस्टमने आपण तयार केला आहे. इन केस काही कारणास्तव असं होणार नाही 99%, पण इन केस जर काही कारणास्तव जर बदल झाला तर तुम्हाला चिंता करायची गरज नाही किंवा दुसरी पुन्हा टेस्ट घ्यायची गरज पडू देणार नाही. मी याच टेस्टला काय करणार, मी फ्रीमध्ये याच टेस्टला फ्रीमध्ये पुन्हा नवीन पॅटर्नने मी तुम्हाला सेट करून देईल. तुम्ही त्याच्याबद्दल निश्चिंतित राहायचं, त्याची चिंता करायची नाही. फक्त तुम्ही एकच चिंता करा की माझा अभ्यास कसा होईल आणि कसा होईल, कारण उद्याच काय आपला पेपर आहे असं समजून आपल्याला अभ्यास करायचा. ठीक आहे. मग आता तुम्हाला जे आपला ॲक्च्युली अपडेट होता, अपडेट कशाबद्दल होता की काय बदल झाला नेमका अकाउंटंटच्या परीक्षेत तेही तुम्हाला कळलं, आणि नेमकं इतर पदांवरती म्हणजे फरक पडणार का, माझ्या तरी मताने काही फरक पडणार नाही. आणि पडायचा असता तर त्याच नोटिफिकेशन सोबत पडला असता, कारण परीक्षा तर मागं पुढे सोबतच आहे, पण होते तिथपर्यंत पडणार नाही. पडला तर मग आपण बघू काय करायचं होतं, पण सध्या तरी पडला नाही आणि पडणार अशी अपेक्षा पण करू नका. मी आता डायरेक्टली काहीच बोलणार नाही, सर्व तुम्हाला इनडायरेक्टली समजून जाते मला काय बोलायचं आहे. ठीक आहे. तर मग असा हा अपडेट होता. आठवणीने सर्व मित्रांशी शेअर करून द्या, आणि अजूनपर्यंत सबस्क्राईब नसेल केलं चॅनलला सबस्क्राईब पण करा, आणि बेल आयकॉन दाबून ऑल नोटिफिकेशन काय करा ऑन करा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर आठवणीने काय करा, त्याला लाईक करा. इथे या सेशनला थांबवतो आणि ब्रेक घेतो, बाकीचं याच्यानंतर सेशनला कंटिन्यू करतो. तोपर्यंत ब्रेक घेतो. धन्यवाद.